बातमी हैदराबादमधून आहे। हैदराबादेत ईडीकडून 29 अभिनेते सेलिब्रिटींवर गुन्हे दाखल करण्यात आलेत। प्रकाश राज, विजय देवरकोंडा, राणा दग्गुबाती, मंजू लक्ष्मीवर हे गुन्हे दाखल करण्यात आलेत। निधी अग्रवाल, अनन्या नागल्ला, श्रीमुखीवरही हे गुन्हे दाखल झालेत। सट्टेबाजीच्या ॲपशी संबंधित हे प्रकरणात ही कारवाई करण्यात आली। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी विशाल सवणे आपल्या सोबत जोडले गेलेत। नेमक्या कोणत्या अभिनेत्यांच्या या यादीत समावेश आहे आणि नेमकं काय प्रकरण? आतापर्यंतची ही ईडीची सगळ्यात मोठी कारवाई म्हणावी लागेल। ईडीने दक्षिण भारतातले जवळपास 29 ॲक्टर्स, त्याच्यामध्ये यूट्यूबर्स आहेत, इंस्टाग्रामचे इन्फ्लुएन्सर आहेत, यांच्या विरोधात कारवाई केलेली आहे। याचं मुख्य कारण म्हणजे जे सट्टेबाजी प्रमोट करणारे जे ॲप्स आहेत त्याला प्रमोट करण्याच्या जाहिराती ज्या आहेत त्या ॲक्टर्सद्वारे, या यूट्यूबर आणि इंस्टाग्रामचे जे इन्फ्लुएन्सर आहेत यांच्याद्वारे केल्या जात होत्या। त्यांच्या विरोधात तशी FIR देखील पोलिसांमध्ये दाखल झाली होती आणि याच FIRचा आधार घेत या जवळपास 29 जणांवरती कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे ईडीमध्ये। याच प्रामुख्याने पाहिलं तर राणा दग्गुबाती, त्याचबरोबर प्रकाश राज, निधी अग्रवाल आणि दक्षिणेमधला बिनीचा अभिनेता विजय देवरकोंडा याच्या विरोधात देखील तक्रार जी आहे ती दाखल झालेली आहे। आता या सर्वांविरोधात ईडी नेमकी कोणत्या प्रकारची कारवाई करते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरलंय। नक्कीच धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।